हॅलो मंडळी, कसे आहात? तर फायनली आज आपण आपल्या गणपती बाप्पांना घरी आणायला चाललोय। आम्ही गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी गणपती आणायला बापट कॅम्पला गेलो। तर बापट कॅम्पमध्ये गर्दी भरपूर होती। आम्ही जायच्या आधीच भरपूर मंडळी इथं जमा झाली होती आणि मंडळांचे मोठमोठे गणपती आत्ताच नेण्यास सुरुवात झाली होती आणि एवढ्या गर्दीमुळे गाडी लावायला पण जागा नव्हती, म्हणून आम्ही गर्दीमध्ये गाडी न घालता चालत आलो। तर इथं अर्ध्यापेक्षा जास्त गणपती बाप्पांच्या मूर्त्या लोक घरी घेऊन गेले होते आणि काही मूर्त्यांचे वर्क काम अजून सुरूच होते। चला तर आता आपण आपल्या बाप्पांकडे जाऊयात। तर आमचे गणपती बाप्पा तर खूपच सुंदर दिसत होते आणि आम्ही POP ची मूर्ती न आणता शाडूची मूर्ती आणतो, कारण शाडू मातीची मूर्ती ही पर्यावरण पूरक आहे आणि आम्ही जिथून गणपती बाप्पांची मूर्ती आणतो तिथे फक्त शाडू मातीच्याच मूर्ती मिळतात। आणि आम्ही आमच्या गणपती बाप्पांना लाल वेल्वेट कापडाचे धोतर नेसवले होते आणि नेसवलेल्या धोतरामध्ये गणपती बाप्पा खूपच सुंदर दिसत होते। या लाल धोतरावर गणपती बाप्पांना कोणता शेला चांगला दिसेल याच्यावरती आमचे डिस्कशन सुरू होते आणि या उंदरांच्या हातात लाईट बल्ब दिल्यासारखे वाटत होते। मग आम्ही आमच्या लाडक्या बाप्पांसोबत फोटो काढले। त्यानंतर आम्ही दक्षिणा नारळ दिला आणि गणपती बाप्पांना व्यवस्थित बॉक्स पॅक करून आम्ही बाप्पांना घेऊन बाहेर पडलो। गणपती बाप्पा मोरया। तेथून बाहेर पडल्यावर मंडळाचे मोठमोठे गणपती घेऊन जाताना दिसले आणि जाता जाता आम्हाला मूषिकांचे भजनी मंडळ दिसले। हे भजनी मंडळ बघण्यासारखे होते आणि हे छोटेसे गणपती बाप्पा पण किती छान आहेत ना। मग आम्ही सकाळी आमच्या गुरुजींच्या घरी बाप्पांना घेऊन जाण्यासाठी आलो। आम्ही गणपती बाप्पांना घरी घेऊन आलो आणि त्यांची प्राण प्रतिष्ठापना केली। आम्ही गणपती बाप्पांसाठी एक सरप्राईज गिफ्ट घेतले होते। ते गिफ्ट होते चांदीचा हार। त्यानंतर आमची आरतीची तयारी सुरू झाली। आरती करताना खूप छान आणि प्रसन्न वाटत होते। त्यानंतर साहेबांनी गणपती बाप्पांना चांदीचा हार अर्पण केला। त्यानंतर आम्ही आरती करून घेतली। अशा प्रकारे बाप्पांसोबत आमचा पहिला दिवस तर खूप मजेत गेला आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।